स्वप्न बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्न जिंकायला यशाचं बळ लागतं. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या कष्टाला बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. मित्र हो, आज व्यास पौर्णिमा, तिलाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या व्यास पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असे का म्हणतात माहीत आहे? महर्षी व्यास हे गुरूंचे गुरु, परमगुरूंचे परमगुरु. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ त्याने लिहिला. महाभारतातल्या व्यक्तिरेखा आपण आपल्या नेहमीच्या बोलण्यात देखील अनुभवतो. कर्णासारखा उदार, कृष्णासारखा कौतुकास्पद कारस्थानी, शकुनी मामासारखा कपटी, धर्मासारखा सच्चिल, भीमासारखा बलदंड, भीष्मासारखा प्रतिज्ञाबद्ध, अशा कितीतरी प्रतीकांचा वापर आपण आपल्या नेहमीच्या बोलण्यात देखील करतो. असा हा महान ग्रंथ महर्षी व्यास मुनींनी लिहिला. म्हणूनच ते गुरूंचे गुरु झाले आणि व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा झाली. गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस. या दिवशी शाळेत, मठात, मंदिरात, आश्रमात, गुरुकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मित्र हो, गुरु परमात्मा परेशु. प्रत्येक विद्या, कला, शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्यांची मोठी परंपरा दिसून येते. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे गुरु बिन कोण बतावे वाट, या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रात आपल्याला येते. मित्र हो, गुरु म्हणजे केवळ शिकवणारच नव्हे, तर आपल्या शिष्याबद्दल ज्याला महत्त्व वाटते, आपल्या जवळची ज्ञान संपदा आपल्या शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला मनोमन तळमळ असते, तो गुरु. शिष्य दीक्षेत पराजय, म्हणजेच आपल्या शिष्याने आपल्याही पुढे जावे असे